नमस्कार. आज आपण बघणार आहोत लहानांपासून मोठ्यांना आवडणारी शेजवान राईसची रेसिपी. नो इंट्रोडक्शन नीडेड. लगेच साहित्य बघूया. एक कांदा मोठा चिरलेला, त्यानंतर एक टोमॅटो मोठा चिरून घ्यायचा, सिमला मिरची बारीक चिरायची, कोबी चिरलेला आणि आलं लसणाची पेस्ट जर तुम्हाला हवी असेल तर, आणि एक बाउल शिजवलेला भात किंवा रात्रीचा उरलेला भात, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, डार्क सोया सॉस आणि शेजवान फ्राईड राईस मसाला जर तुम्हाला हवा असेल तर. सर्वप्रथम आपण गॅस ऑन करून त्यावर एक कढई घ्यायची. कढईच्या ऐवजी तुम्ही पॅन वापरू शकता. पॅनमध्ये भात छान मोकळा होतो. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल तापल्यावर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा जास्त गोल्डन ब्राऊन वगैरे नाही शिजवून घ्यायचा, हलकासा परतायचा, कारण शेजवान फ्राईड राईसमध्ये सगळ्या भाज्या थोड्या कच्च्याच चांगल्या लागतात. सॉसेसमध्ये मीठ आहे, त्यामुळे इथे अगदी पाव चमचाच मीठ मी टाकते. आता आपण त्याच्यामध्ये बटरसुद्धा तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. हलकंसं परतून घ्यायचं. त्यानंतर आपली आलं लसणाची पेस्ट जी आहे ती टाकायची. आलं लसणाची पेस्ट थोडीशीच टाका, कारण उग्रपणा जास्त येतो मग. आता आपण परतून घेतलं की मग त्याच्यामध्ये कोबी टाकायचा. कोबीला सुद्धा जास्त शिजवायचं नाही, 1-2 मिनटासाठी फक्त वाफ काढून घ्यायची कोबीची, म्हणजे कोबी मऊ पडतो. आता तुम्ही बघाल तर कलर चांगला चेंज झाला आहे. एकदा हलकंसं परतून घेऊ आणि मग सिमला मिरची ॲड करूया. यामध्ये जितक्या जास्त भाज्या टाकाल तितका हा राईस छान होतो. तुम्ही कांदेपात टाकू शकता, बीन्स, गाजर हे टाकू शकता. टोमॅटो टाकायचा. टोमॅटो मात्र चांगला मऊ करून घ्यायचा, थोडा जास्त शिजवायचा. रात्रीचा शिळा भात उरला असेल किंवा भात एक्स्ट्रा झाला असेल तर नक्की याचा शेजवान फ्राईड राईस करून बघा. लहान मुलांनाही खूप आवडतो आणि भात संपूनसुद्धा जातो. भाज्या छानपैकी परतल्यात. आता आपण रेड चिली सॉस टाकूया 1 चमचा. तुमच्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे, पण रेड चिली सॉस 1 ते 1.5 चमचा ओके आहे. ग्रीन चिली सॉस थोडा कमीच टाकायचा, 1 चमचालाही थोडा कमी, कारण तो जास्त स्ट्रॉंग असतो. डार्क सोया सॉस अर्धा चमचा टाकायचा आणि हे व्यवस्थित परतायचं, मोजून अर्धा ते पाऊण मिनिट, कारण नाही तर मग हे सॉसेस जळून जातात. छानपैकी सॉसेस परतले सगळ्या भाज्यांमध्ये की मग शेजवानचा फ्राईड राईस मसाला टाकायचा. मी चिंग्सचा टाकते कारण चिंग्सचा छान असतो. ह्याला तेलात परतायचं नाही, त्याच्यात वरनंच भात टाकायचा आणि मग भातामध्ये तो व्यवस्थित मिक्स करायचा, कारण परतला ना तर तो मसाला जळून जातो. 1 वाटी तांदळाचा साधारण एवढा एक मोठा बाउल भरून भात होतो. तर त्या भातासाठी मी भाज्यांचं प्रमाण दिलेलं आहे. तुम्ही त्याप्रमाणे भाज्या वाढवा. आता आपण भात व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. सर्व साईड्सने त्याला मसाले लागलेले आहेत, भाज्यासुद्धा छान लागलेल्या आहेत. आता 1-2 मिनटासाठी गॅस लो फ्लेमवर ठेवायचा, वाफ काढायची आणि मग गॅस बंद करायचा. 2 मिनटासाठी का? कारण वाफ कोणत्याही पदार्थाला घेतली की त्यातले इन्ग्रेडियंट्स प्रॉपर मिक्स होतात. 2 मिनटं झाली आहेत. मस्त भाताचा अरोमा सुटलेला आहे घरामध्ये. टेम्पटिंग झाला आहे खूप भात. लगेच गॅस बंद करूया आणि गरमागरम शेजवान फ्राईड राईस आपण सर्व करूया. फ्राईड राईस ही कोणालाही आवडणारी अशीच रेसिपी आहे, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. शेजवान चटणीबरोबर हा राईस खूप छान लागतो किंवा कांदा करीच्या चटणीबरोबरही खूप छान लागतो. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.